नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्यासमोर हात केला. शर्विल लगेचच बाल्कनीमध्ये आला, परंतु त्याचा तोल मागे गेला आणि ती घाबरली. आणि शर्विल असं म्हणत त्याला मिठी मारली आणि डोळे मिटले. काही क्षण अशीच शांतता राहिली. शर्विलला तिच्या धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. तो हलकेच हसत तिच्या कानाशी कुजबुजला. म्हणजे अजूनही काळजी आहे माझी? तसं आर्या दचकून पटकन बागे झाली. नाटकं करू नकोस. मी फक्त तुला पडू द्यायचं नव्हतं म्हणून बस. मला माहीत आहे आर्या, तू कितीही नाकारलंस तरी तुझ्या मनात अजूनही तुला माझी पर्वा आहे. माझ्यासाठी फिलिंग्ज आहेत आणि तू त्या मुद्दाम लपवतेस. तो अगदी गंभीर नजरेने तिच्या डोळ्यात पाहत बोलला आणि ती गडबडली. इनफ. माझ्या मनात असं काही नाही. तुझा गैरसमज आहे हा. आर्या कडक आवाज करून बोलली आणि मागे सरली. हे काय, मिठी का सोडलीस? अजून मिठीत ये ना, असं म्हणत त्यानं तिला पुन्हा मिठीत घेतलं. शर्विल, सोड मला. नो, नेवर. आय सेड लिव्ह मी. ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत बोलली. म्हटलं ना कधीच नाही. तू का असा करतोयस? तुला माहीत आहे ना आता आपल्यात काही नाही, मग का मला त्रास देतोस? आपल्यात खरंच काही नाही? मग आपल्यात काही नाही तर मला मिस का करत होतीस? मी खाली उडी मारत होतो ते का मला पकडायला आलीस? आणि ॲक्सिडेंट नंतर शुद्धीवर आल्यावर सगळ्यात पहिलं माझ्याबद्दल का विचारलंस? ती शांत राहिली. सांग ना, आपल्यात काही नाही ना? मग हा जो राग दाखवतीयस ना, तो मला खरा का वाटत नाही आहे? हा राग खराच आहे. तुला तो खरा वाटत नाही आहे, त्याला मी काय करू? ती त्याच्यापासून दूर होत बोलली आणि त्याला पाठमोरी उभी राहिली. त्यानं तिला पाठीमागून पुन्हा मिठीत घेतलं आणि तिनं डोळे बंद केले. मला माहीत आहे तुझा हा राग वरवरचा आहे आणि तो कसा घालवायचा हेही मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणत तो तिच्या मानेवरती हळुवारपणे ओठ फिरवू लागला. तशी ती शहारू लागली. त्याच्या स्पर्शानं तिच्या पोटामध्ये गोळा येत होता. काळीज गोड भीतीनं धडधडत होतं. त्याच्या स्पर्शाची जादू तिच्यावरती असर करत होती आणि ते पाहून तो गालात हसला आणि अजूनच तिला किस करू लागला. शर्विल, स्टॉप. तिनं हाताच्या कोपरानं त्याच्या पोटात मारलं. ऐक. तो कळवळून मागे झाला आणि ती त्याच्याकडे पाहत खुनशी हसली. पुन्हा जवळ आला असता तर अजून जोरात मारे ना. नाव गेट आउट. तिने अक्षरशः त्याला धक्का देत रूमच्या बाहेर काढलं आणि आतून दार लावून घेतलं. तो छोटंसं तोंड करून खाली आला. काय झालं? सिया बोलली. पुन्हा रूमच्या बाहेर जा म्हणाली ना, तुलसी बोलली. नुसतं जा नाही म्हणाली, धक्के देऊन बाहेर काढलं. तो अगदी क्यूट फेस करत बोलला. हे माताराणी, थोडी सद्बुद्धी दे या मुलीला, शुभांगी बोलली. मला नाही, तुमच्या जावयाला दे म्हणाव. उठसूट परेशान करत असतो. वरून आवाज आला आणि सगळे तिच्याकडे पाहू लागले आणि ती सगळ्यांना रोखून पाहत पुन्हा रूममध्ये निघून गेली. अवघड आहे या मुलीचं, सिया बोलली. इकडे दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. सगळे डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होते. आर्याला बेडरेस्ट होता, त्यामुळे शुभांगीने तिच्यासाठी जेवण तिच्या खोलीतच पाठवलं. केसरबाई तिच्यासाठी जेवण घेऊन आल्या. आर्या बेटा, बहुरानी ने बोला है ये सब खाना है, कुछ भी बाकी मत रखना. पण केसरबाई, एवढं जाईल का मला? मासा पन्ना. ये सिर्फ आपके लिए नहीं है, आपके होने वाले बच्चे के लिए भी है. केसरबाई हसून बोलली आणि आर्यानं जेवायला सुरुवात केली. खाली कोणी आलंय का? खाली बोलण्याचा आवाज येत होता म्हणून ती बोलली. जमाईसा आए हैं, खाना खा रहे हैं. हो ना, सगळ्यांना अजूनही त्याचीच काळजी आहे, ती मनात बोलली आणि ती जेवण करू लागली. मग शुभांगी आत आली. तिच्या हातामध्ये मेडिसिन्स होत्या. झालं का जेवण? शुभांगीनं विचारलं. जी, केसरबाई बोलली आणि प्लेट घेऊन खाली गेली. हे घे, मेडिसिन घे, शुभांगी बोलली. तुम्ही त्याला जेवायला बोलावलं होतं ना? हो, शुभांगी बोलली. का? अगं, त्यालाही भूक लागली असेल ना. म्हणजे आता तो रोज इथेच जेवणार? आणि मग कुठे जेवणार?
बाळा, तुमच्यात नाराजगी असली तरी तो जावई आमचा. इथे असताना आम्हाला त्याची काळजी घ्यावीच लागेल ना. मग त्यावर आर्या काही बोलली नाही. रात्री आर्या जेवण करून मेडिसिन घेऊन शांत झोपली होती आणि शर्विल हळूच तिच्या रूममध्ये आला. ती तिचा टेडी कुशीत घेऊन झोपली होती. तिला पाहून तो गोड हसला आणि तिच्या जवळ गेला. मी असताना तिला तुझी गरज नाही, असं म्हणून त्यानं हळूच तो टेडी बाजूला केला आणि तिच्या बाजूला पोहोडला. तिला हळूच मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवले. तीही सवयीप्रमाणे त्याला बिलगली आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपी गेले. सकाळी नेहमीप्रमाणे आर्याला जाग आली. जांभई देत तिनं डोळे उघडले आणि स्वतःला शर्विलच्या मिठीत पाहिलं. तो तिला एकदम बिलगून झोपला होता. हा इथे कधी आला आणि मला कसं कळलं नाही, ती मनातच म्हणत त्याच्याकडे पाहत होती आणि तितक्यात त्यालाही जाग आली. तिने डोळे मिटले. त्यानं डोळे किलकिले करून तिच्याकडे पाहिलं तर ती अजूनही शांत झोपलेली त्याला दिसली. मग त्यानं तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि नंतर तिच्या पोटावरती आपले ओठ टेकवले आणि बाल्कनीतून शिडीनं पुन्हा खाली गेला. तो जाताच आर्यानं डोळे उघडले आणि मनातच काहीतरी ठरवलं आणि फ्रेश व्हायला गेली. इकडे शुभांगी तिचा नाश्ता घेऊन रूममध्ये आली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, तीही बोलली. झोप झाली ना नीट? हो. छान, आता हा नाश्ता कर आणि मेडिसिन्स घे. मला ना खाली राहायला जायचं आहे. शुभांगी न समजून तिच्याकडे पाहत होती. तुम्ही सगळे खाली असता आणि मी इथे एकटीच, मला बोर होतं. तुला आराम भेटावा म्हणून आम्ही तुझ्याजवळ जास्त येत नाही. खाली आमच्या आवाजानं बोलण्यानं तुला डिस्टर्ब होईल बाळा. तू पण आमच्याशी गप्पा मारत बसशील आणि मग तुला आराम करता येणार नाही. डोंट वरी, मी जास्त रूमच्या बाहेर येणार नाही. प्लीज, मला खाली शिफ्ट व्हायचं आहे, ती अगदी क्यूट फेस करत बोलली. ठीक आहे, शुभांगी देखील हसत बोलली. थोड्या वेळात मग शुभांगी काही नोकरांना घेऊन तिच्या रूममध्ये आली. तिचे कपडे आणि तिचं इतर सामान 2 बॅग्समध्ये भरलं आणि त्या बॅगा नोकरांसोबत खाली पाठवल्या. चल, आर्या बोलली. 1 मिनिट, शुभांगीने बाल्कनीतून शर्विलला आवाज दिला. त्याला कशाला बोलावतेस? अगं, तुला खाली घेऊन जायला. मी जाऊ शकते, पण बाळा, तुला 3 महिने जपायला सांगितलंय आणि मला माहीत आहे तू खाली का शिफ्ट झाली आहेस. शुभांगी असं म्हणताच आर्या गडबडली आणि शुभांगी गालात हसली. पगली, प्यार तो है लेकिन दिखाना नहीं है, शुभांगी तिच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलली. जी सासूमा, शर्विल आत येत बोलला. तुमच्या राणीसांना खाली शिफ्ट करायचंय, घेऊन या तिला, असं म्हणून ती गालात हसत निघून गेली आणि तो प्रेमानं आर्याकडे पाहत होता. माझं मी जाईन, मला कोणाची गरज नाही, ती नाक मुरडत बोलली. पण माझ्या बेबी गर्लला तर आहे ना, असं म्हणत त्यानं तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि तिनं लगेच त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहत होते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने पाहूयात पुढे काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.